या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टीम सचिन चव्हाण परिवार मुंबई ग्रामीण आयोजित कलगीतुऱ्याचा जंगी सामना
जर आपण पाहिलं तर एका बाजूला पिढी शिवाजी कलगीमध्ये शाहीर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुरेमध्ये शाहीर सन्माननीय सचिन दादा धुमक यांचा देखील टीम सचिन चाहते परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही टीम सचिन चाहते परिवाराच्या वतीनं हा एक छोटासा सन्मान करतोय अर्थात त्यांना देखील या प्रथम फेरीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मायेची शाळ आणि या कार्यक्रमाची आठवण म्हणून असणार सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय शाहीर सचिन दादा धुमक यांचा देखील या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय जरी प्रेक्षकांची गर्दी कमी असली तरी दर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या प्रेक्षकांच्या मांदियाळीमध्ये अनेक शाहीर वर्ग देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण या कार्यक्रमाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद व्यक्त करूया त्यानंतर आपण शाहीरांना पहिल्या फेरीसाठी आपण शुभेच्छा व्यक्त करूया धन्यवाद Hello, check. Hello, check. Hello, monitor. Hello, check. Hello, check. Hello. पावसाने गारटला असालच आहे की नाही पण जे आला आहे इथे आहेत उपस्थित रसिक ते धरती आहेत तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा करतो काय म्हणतो आज पहिल्यांदाच भेट आहे मुलांची माझी काय म्हणते बाबा लक्षात असू द्या की बहुत दिनों के बाद जवाब आया है बहुत दिनों के बाद जवाब आया है अरे वाजे हुआ के कहना ये सचिन धुमाल हुआ आया है करूया सुरुवात किती मग तुझ्या लागाव किती रातीला जागाव हो किती मग तुझ्या लागाव किती रातीला जागाव केलं हवाळी सार तुझा हे माझं काळीज मागा अग सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला अग सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला कसं विसरून जाऊ तुला अग कसं विसरून जाऊ तुला हे माझ्या गुलाबाच्या फुला म्हणून काय म्हणायचं बघा की तुझं गाणं मी म्हणावं हे मला वाटत सांगावं की तुझं गाणं मी म्हणावं हे मला वाटत सांगावं प्रेम दिलंय भरभरून मला आणि काय मी मागावं प्रेम दिलंय भरभरून आणि कायमी मागावं अहो तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला हे रसिका तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला
ऋणात ठेवलंय मला रसिका लावून या लळा, ऋणात ठेवलंय मला रसिका लावून या लळा. सकळांची वती प्रकाशणाऱ्या 14 विद्या 64 कलाचा दाता गणपती बाप्पाच्या चरणी पहिले नमन करून रंगदेवता माझ्या गावची ग्रामदेवता श्री समर्थ बाजीदेव आणि कलेच्या प्रेमापाठी उपस्थित सर्व तमाम नाचप्रेमी रसिकांना त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा की ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव शाबूत आहे त्या जाणत्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की आपल्या देहदानाने अखंड हिंदुस्थानाला जीवदान देणाऱ्या सह्याद्रीच्या छाव्याला धर्मवीर संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुद्रा. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या महामानवांना त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा. आम्ही मूळगादी बाबू रंगणे घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे शंकर तुकाराम, शिवराम बंधारे, महाराष्ट्र गौरवभूषण लोकशाहीर मधुकर बाबा बंधारे, जगन्नाथ रसाळ, शाहीर तुषार बंधारे यांचा मी पटशिष्य शाहीर सचिन धुमाळ गाव ठाकरेवाडी आज आपलं हमखास मनोरंजन करणार हा माझा शब्द आहे. आजची ही माझी शाखा नटेश्वर नृत्य कला पद्धत मुंबई ही माझी शाखा नवीन आहे. गेल्या वर्षापासून या रंगमंचावर पदार्पण केलेलं आहे. नटेश्वर नृत्य कला संच मुंबई आज मला नेहमीप्रमाणे साथ करणारे, संगीतासाठी साथ करणारे लाखो दिलो की जान, एक त्याचे हजारो फॅन ढोलकीपट्टू साहिल केळकर, पॅड मास्टर वेदांत पवार, कीबोर्डसाठी रितेश चव्हाण आणि बँजो मास्टर स्वर गुरु धामनकर या सर्वांना सोबत घेऊन माझे कोरससाठी साथ करणारे माझी शिष्य मंडळी महेश असेल, अनंत असेल, जितेश गुरव, सूरज राऊत, सागर नावरे, संदेश पाके, किरण शितव आणि कीबोर्डवाला घेतलं नाव रित्या सॉरी परत ऋषी कीबोर्डसाठी अजून एक आहे ऋषी, याला सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. या सर्वांची टीम घेऊन मी आपलं मनोरंजन नक्कीच करणार. तत्पूर्वी आजच्या आयोजक टीम सचिन चाहते परिवार, समाजरत्न श्री आधारस्तंभ सुधीर सुर्वे यांच्या निर्मितीतून आजचे हे आयोजन आहे. आम्हा दोन्ही कलाकारांना इथे आज संधी दिल्याबद्दल टीम सचिन चाहते परिवाराचं मी शतशः ऋणी आहे. बघा, मान्यवरांची नावं खूप आहेत, वेळ खूप झालेला आहे, तर एक मोजकीच नावं घेतो. बुवानी सुद्धा घेतली आहेत, तरी पण एक मोजकी नावं घेतो की कलगीतुरा उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, माझे गुरुवर्य मधुकर बाबा पंधरे असतील, वस्ताद तुषार पंधरे आहेत,
आमच्या घराण्याचे अध्यक्ष अनंतदादा मुंगले, सत्यवान यादव आहेत साहेब आहेत, तसेच लोकप्रिय शाहीर सुशांत गराटे माऊली आहेत, अनिल गराटे आहेत, तसेच या सचिनसाठी नेहमीच मायेची शाल पांघरणारे, सदैव पाठीशी असणारे प्रकाश दादा शिंदे आहेत. यांना सुद्धा शाही मानाचा मुजरा करतो. वसंत शिंदे साखरोळी गावातून, तसेच उत्कृष्ट दिग्दर्शक आयोजक असे लेखक संदीपजी कांसे या गर्दीत उपस्थित आहेत. बरेच मंडळी आहेत, सर्वांची नावं घेणं अशक्य आहे. टाइम खूप काय, कारण खूप वेळ झालेला आहे. ट्रेन बंद होईल की सर्वांच्या मनात धाकधूक असणार की नाही, ट्रेन चालू आहे की नाही चालू आहे. आपण आतमध्ये काही समजत नाही. ट्रेन चालणार, कारण बघा तुम्ही आलात ज्या धर्तीने तुम्ही घरी सुद्धा जाणार त्याच आहे काय. तर आता राहिलं कोण? बुवा मला म्हणाले की तापवा, तसं बुवांची आज पहिलीच भेट आहे. शक्तिवाले शाहीर माझे मित्र, कोकणचा बुलंद आवाज शाहीर वाजे आणि संपूर्ण टीम, या संपूर्ण टीमला माझा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. आता खास बघा, माझ्या कार्यक्रमाचा हा आवाज, बुवांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मुंबई असो गाव असो नेहमी प्रेमाने करत असतात असे माझे मामा घडशी साऊंड. या साऊंड साठी एकदा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदिका, बोध रूपा, की गुरूंच्या शब्दात असते वेदांची वाणी, गुरूंच्या कृपेने खुलते भाग्याची खाणी, की नतमस्तक होतो सदैव त्यांच्या चरणी, जीवनाचे सार्थक झाले म्हणून तरतो त्या गुरु भजनी, की जरी विझवलं मला पण हा माझा अंत नाही, की पेटेन मी नव्याने पुन्हा, कारण माझं सामर्थ्य नाशिवंत नाही. अरे रोखण्यास मला, की रोखण्यास मला ती वादळ्यातून आहे, पण अशा वादळांना घाबरणं मला पसंत नाही, कारण शांत बसायला मी काय तेवढा मोठा संत नाही. आ
या मुंबईच्या रंगमंचावर शुभारंभ करत असताना ज्या गुरूंच्यामुळे मी इथं आज उभा आहे त्या गुरूंच्या चरणी हे समर्पित या शिष्याचं गुरुवंदना स्तवन गातोय. लक्ष असू द्या. की भक्तीचा या मनाला लागो छंदना. लावी छंदना यारण 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 करूया गुरुवंदना. यारण यारण करूया गुरुवंदना. चंदना यारण 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 करूया गुरुवंदना. यारण करूया गुरुवंदना. यारण यारण करूया गुरुवंदना. हे भक्तीचा या मनाला लावी चंदना. भक्तीचा या मनाला लावी चंदना. यारण 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 करूया गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. सूर्य उजळला माझ्या अंतरी. माझ्या अंतरी. माझ्या अंतरी. अज्ञानाचे तिमिर क्षणात दूर करी. क्षणात दूर करी. क्षणात दूर करी. ज्ञान सूर्य उजळला माझ्या अंतरी. माझ्या अंतरी. माझ्या अंतरी. जीवनाला लाभली माझ्या नवी स्पंदना. जीवनाला लाभली माझ्या नवी स्पंदना. यारण 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 करूया गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. ही वंदना गुरुवंदना. जन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा. गुरुसेवेचा ठेवा. गुरुसेवेचा ठेवा. या शिवराम मधुकरवाणी गुरु मिळावा. गुरु मिळावा. गुरु मिळावा. हे जन्मोजन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा.
चंदना भक्तीचा या मनाला लावी चंदना यारणा 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 करूया गुरुवंदना यारणा यारणा करूया गुरुवंदना यारणा बोल श्री गणपती गजानन बोल गावदेवी बोल तूरे कंडारदास वळीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा शीघ्र कवी वासुवाणी यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा हॅलो हॅलो आलेले पारदर्शक आहे आधारस्तंभ सुधीर विष्णू सुर्वे साहेबांकडून 5,001 रुपये तसेच सन्माननीय प्रकाशी शिंदे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये सुरेश लाड ढाकमडी गाव अध्यक्ष 1,001 रुपया परशुराम शांताराम लाड 1,000 रुपये तसेच माझे वस्ताद तुषारजी पंधरे बुवा यांच्याकडून 501 रुपये लक्ष्मण जाधव 500 रुपये प्रसाद शिरकर 200 रुपये माझे शिष्य दीपक डिंगणकर यांच्याकडून 500 रुपये तसेच गजानन कामेरकर खरोखरच टीम सचिन चाहते परिवाराचा कोणताही कार्यक्रम असो ही कामेरकर परिवार त्या कार्यक्रमात उपस्थित असतात त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्यांच्याकडून 201 रुपये तसेच पानबोडी देवी कला मंचाचे अध्यक्ष संतोषजी घाणेकर यांच्याकडून 500 रुपये या सर्व बक्षीसदारांचे सदस्य ऋणी आहोत गणाला सुरुवात करूया बुवा काय म्हणाले सुंदर अगदी सुंदर बुवाने विषयी गायलेला आहे गणातून की आईच्या नवसाला पावलास तू बाबांच्या हाकेला धावलास तू देवांचा राजा गणा तू माझा येऊन हृदयात बसलास तू गणपती बाप्पा आय लव्ह यू ए ना लवकर आय मिस यू अशीच चालू होती ना बरोबर ना हा बुवा मी काय म्हणतो बघा बुवाने मराठी आणि इंग्लिश यांचं मिक्सिंग आय लव्ह यू आय मिस यू केलंय है की नाही वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर कशी तुम्हाला उत्तर देतो बघा कसं उत्तर देतो तोंड नाही म्हणत त्याला किंवा गणाला मी कापत नाही किंवा कटिंग पण देत नाही तुमच्या गणाबरोबर येतो काय म्हणतो बघा इंग्लिश आणि मराठी कमिंग सुन बाप्पा येणार घराला हॅपी हॅपी करण्या साऱ्या भक्त जनाला
शाहीर सचिन धुमाळ आणि माझा ठाण्यावर जितेश गुरवणे इंग्लिश आणि मराठी मिक्स हा सर्वात पहिला मराठी आणि इंग्लिश मिक्स गाणं गायलंय. आज तुम्हाला उत्तर देते हो बघा. अरे वाजू लागली रेन रेन धून, रेन 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 पावसाची धून बोलते बुवा. अरे वाजू लागली रेन रेन धून, ऑल पीपल से लागे कुन कुन. वाजू लागली रेन रेन धून, ऑल पीपल से लागे कुन कुन. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच गुण. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच गुण. येणारे बाप्पा कमिंग सुन, अरे येणारे बाप्पा कमिंग सुन. देतो नेचर चाहूल गुण. येणारे बाप्पा कमिंग सुन, देतो नेचर चाहूल गुण. येणारे बाप्पा कमिंग सुन, देतो नेचर चाहूल गुण. मी माझा गण गातोय बघा की आपण सर्वच आजवर जेवढे जेवढे कार्यक्रम होत आहेत आपण सर्व कोकणी आहोत, आहे की नाही. तर या कोकणचा महिमा गातो, कोकणचा महिमा गातोय की कोकण हा समृद्ध आहे. कोकण माझा समृद्ध आहे. पण हे माणसं नाही बोलत आहेत. आपण आता माणसं कलियुगात बोलतोय. हे विधिलिखित आहे, पुराणात सुद्धा ते म्हटलेलं आहे. म्हणून आपण कदाचित योगायोगाने आपण म्हणतो माझा सर्व गुण संपन्न कोकण आहे, रत्नाची खान असा कोकण आहे. पण हे कोण म्हणतंय? कैलासावरती कोण म्हणतंय? गणपती बाप्पाला त्याची आई काय सांगते बघा की बाळा कोकण, आई म्हणजे कोण? पार्वती म्हणजे कोण? कोकणात गणपतीच्या आगमनाबरोबर कधी 1.5 दिवसांनी, कधी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी जी कोण येते घरी आपल्या पाहुणी ती गौराई म्हणजे पार्वती माता काय सांगते बघा. गण जरी मी तुरेवाला असलो पण त्या मातेने माझ्या कोकणाला समृद्ध कोकण असं म्हटलंय. हे माझ्या विषयातून गातोय, बघा लक्षात असू द्या. क्या करते थे साजना तुम हमसे दूर रह के, अक्सर जुदाई में अकेले तुमको ही मांगा करते थे. छुप रोया करते थे. कोकण सार माझ्या कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही. कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही. मंगाशी माहेराची नवलाई, बापाला बोले त्याची आई. हो बापाला बोले गवरा
फूल झाडे दरवळती वेळी सुगंधी फूल झाडे दरवळती वेळी सुगंधी फूल झाडे दरवळती वेळी कोकण भूमी सजून आली पांघरली हिरवी शाळ पायाखाली पांघरली हिरवी शाळ पायाखाली पांघरली हिरवी शाळ पायाखाली परशुरामाची पावनभूमी तुझ्या स्वागताची नाही कमी इथे स्वर्ग सुखाची ओराई उपरल्या शिखराच्या रांगोळीची माया तोरण फुलाने खुलती प्रत्येक काया तोरण फुलाने खुलती प्रत्येक काया तोरण फुलाने खुलती प्रत्येक काया हो तू आता पुष्कावरी स्वार उघडले आहे स्वर्गाचे दार सजन गातो मोकळाची परछाई कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही अशी मायराची लग्नाई मंगोशी माहेराची नवलाई बाबाला बोले त्याची आई हो बाबाला बोले गवराई साहिलसाठी रमेश दादा गोकमकर यांच्याकडून 200 रुपये तसेच वायके स्पोर्ट आयोजित शक्तिदुराचा जंगी सामना 18 जुलै रोजी साहित्य 28 जुलै रोजी याच रंगमंचावर होणार आहे. शक्तीवाले आहेत मधुकर आवेरे, अभिषेक खापरे विरुद्ध तुरेवाले आहेत चंद्रकांत कातकर, योगेश कातकर, संजय गोताड, सूरज कातकर. इथे हा सामना रंगणार आहे. ते सर्वांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच
18 जुलै रोजी साहित्य संघ गिरगाव चर्नी रोड तुरेवाले शाहीर सागर नवळे आणि शक्तीवाले योगेश गाणेकर यांचा सामना श्री पानबुडी देवी कला मंच आयोजित रंगणार आहे. यांच्याकडे 200 रुपये. तसेच उत्तम असे गवळण लेखन करणारे स्क्रिप्ट रायटर रामचंद्र कलबाटे यांच्याकडून 200 रुपये. तसेच माझे मित्र एकनाथ कुरटे यांच्याकडून 200 रुपये. या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि काय गवळण, ही गवळण आले की या कलगीतुऱ्याला एक वेगळंच वळण लागलं जातं. बुवानी त्यांच्या परीने त्यांची गवळण सादर केलेली आहेत. ओ माझे बुवा, आता बाहेर यावा आणि पेन घ्यावा आणि लिवदेव दिवा लिवदेव दिवा. बघा काय म्हणायचं. स्वयंपाक कर तू डालन भात, ही चाल होती बघा. जरा वरती घे ना, वरती. हा ब्रेड. अरे फेकली बघा. वाजे बुवांची गळून कुठे पोरांना असं करतो ना. बुवांची गळून होती की गाण्याला काय म्हणाले की वाट लावीन असं काहीतरी म्हणाले. मी त्यांची गवळण, मी माझी गवळण, बुवा तुमच्या गवळणीची कटिंग देतोय बघा. अगं स्वयंपाक कर तू डाळण भात आणि हिरव्या मिऱ्याची चटणी वाट चाल होती बघा. अगं भेटली बया ही तावडीत, अगं भेटली बघा ही तावडीन, धरतोय वाट मी सवडीन. आता राहिला नाही उपाय ग, तुला राहिला नाही उपाय ग. अगं राधिके माझ्या धराया लावीन पाय ग, राधिके माझ्या धराया लावीन पाय ग. ही कटिंग आहे. दुसरी कटिंग आहे का? तुमच्या कटिंगला कटिंग देते बघा. अरे तू काय लावलीस माझी वाट, ए राधे तू काय लावशील माझी वाट, अशा पळवून लावल्यात 17 साठ. अगं तू काय लावशील माझी वाट, अशा पळवून लावल्यात 17 साठ. दांडा घेऊन उभा आहे ताट ग, दांडा घेऊन उभा आहे ताट ग. मग राधिके, ए माझी राधिके, तुझी पहिलीच कानाशी गाठ ग. लय उडू नको तुझा उतरून टाकीन थाट ग. राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग, राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग. राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग, राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग. बघा सूर्यवायांचा हा प्रॉब्लेम होतो की वेळ मिळत नाही. असं पळवत झालं लागतं. माझी गवळण जातोय बुवा, लक्ष असू द्या. सांगतोय हरी बघा की थाटमाट करून ह्या बाजाराला चाललेल्या गवळणी त्यांचा रस्ता मी प्रतिबंध करतो का? कारण त्या नित्यनेमाने बाजारात जात असतात. नमन करीत असतं पण नको टाइम नाही की नाही. नित्यनेमाने बाजाराला जात असतात आणि जर बाजाराला जायला उशीर झाला तर तो दृष्ट कंस मामा त्या संपूर्ण गवळींच्या दह्या दुधाचं नासांडी करायचे. त्यावर कृष्णाने उपाय काढला. कशाला जाताय बाजाराला, कशाला जाताय त्या कंसाकडे, कशाला जाताय त्या मामाकडे. तुमचं दही दूध ह्या गोकुळातच विका, इथेच धंदा करा, सर्वांना काम मिळेल. हा साधा सोपा सरळ गवळींचा विषय बुवा. काय म्हणतोय लक्ष असू द्या. मग सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला. हा सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला. मला हवी हिला वाटायला, अहुला हवी हिला वाटायला. का जाते मामाच चाटायला.
हवी हिला वाटायला का जाते मामाच चाटायला हे सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी हवी राधेला पटायला हवी राधेला पटायला लाज हवी जरा वाटायला लाज हवी जरा वाटायला कजाते मामाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कजाते कंसाचं चाटायला हवी जरा वाटायला कजाते मामाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कजाते कंसाचं चाटायला पहाटे उठून जाता चढताय अवघड घाट वडिलाच्या वाटेत जाईल तोल फुटतील तुमचे माट बघा या थाप नोट करून दौडली त्या कंसाच्या नगरात चाललेले असतात त्या तरण्या पोरींबरोबर एक म्हातारी मावशी असते असते की नाही त्या तरण्या पोरींबरोबर एक म्हातारी मावशी असते बरं तू आहे का हो वळणाच्या वाटेत जाईल तोल फुटतील तुमचे माठ संगती मावशी बोल की तिचं तोंड बोल की संगती मावशी बोल की तोंड तनू बोल की तिला हवय नटायला तिला हवय नटायला लाज हवी जरा वाटायला लाज हवी जरा वाटायला कजाते मामाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कजाते कंसाचं चाटायला सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी हवी राधेला पटायला हवी राधेला पटायला लाज हवी जरा वाटायला मग का जाते त्या मामांचं चाटायला कैलासवासी बुवा नागू लखमा माळी यांच्या स्मरणार्थ श्री रामचंद्र नागू माळी अलिबाग तळवली यांच्याकडून 200 रुपये तसेच जयेश कृष्ण आगरे दापोली यांच्याकडून 200 रुपये तसेच प्रगती प्रकाश भुवड ताई हिचकडून 500 रुपये या सर्वांचं ऋण आहे. तसेच टीम सचिन चाहती परिवाराचा भारूडमधून ज्याने आपल्या अभिनयाने आपल्या वक्तृत्वाने समालोचनातून ज्याने सर्वांच्या मनात घर केलं असा वावे गावाचा सुपुत्र सिद्धेश उतेकर यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच सर्व कलाकारांच्या पाठी मायेची शाळ पांघरणारे सन्माननीय दिनेश दादा कुडतडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद सर्वांचं. शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता मेन विषय काय गवळण झालेले आहे. सवाल जवाब प्रश्न उत्तराचा हा गाभा असतो. आजचा भगवानचा प्रश्न आहे. भगवान कृष्णाने
नारद मुनींना त्यांच्या महालात अनंत रूपात दर्शन दिले. एका रूपात माता कृष्ण एका मंत्राचा जप करताना पाहायला मिळतात. तर तो मंत्र कोणता? टीप दिली आहे. गायत्री मंत्र, वासुदेवाय नम मंत्र, राधाकृष्ण हरे कृष्ण हे सोडून सांगा. बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. बघा, ज्या वेळी तुम्ही प्रश्न देत असता आमच्या घराण्यावर अनेक शायरावर उत्तर देतात, पण बुवा ते चूक की बरोबर सांगायला विसरतात. आज आल्या सांगायचं, नंतर मी विसरलो हे चालणार नाही. उत्तर देतोय तर वाजे बुवा, तो मंत्र म्हणजे राम नाम. तो मंत्र म्हणजेच राम नाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे ते राम नाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे राम नाम. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता माझा प्रश्न, अनेक वर्ष हा प्रश्न मी चालवत आहे, परंतु आजवर त्याच्या आसपास ही कोणी शाहीर फिरकला नाही. बघूया बुवा आज उत्तर देतात काय. की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं. त्यांना टीप दिले. बघा, परीक्षेला बुवा आले, पण त्यांना मी गाईड सुद्धा दिलेला आहे की जन्मोत्रक जातक पोती या ग्रंथात माझं उत्तर आहे. बघा, शोधा, सापडेल. अगं काय सांग तुला काय हाय माझ्या मनात. बरं, काय पहिल्यांदा भेट आहे बुवांची, माझी वरात काढत. काय म्हणाले गे? अटी तटीचा सामना होऊ दे जोरात, खोट बोलशील रनात तुझी काढीन वरात. बरं, मी आज नवरा आणि ही माझी बायको. ओ माझे बुवा, आय लव्ह यू. उत्तर तुमच्या गाण्याचं उत्तर देतो. बघा, अरे तू काय काढणार रनात माझी वरात. तुझ्या सारखे चेपेचे पळवून लावलेत घरात. अरे तुझ्या सारखे चेपेचे पळवून लावलेत घरात. अरे तू काय काढणार रनात माझी वरात. अरे तू काय काढणार रनात माझी वरात. तुझ्या सारखे चेपेचे पळवून लावलेत घरात. तुझ्या सारखे चेपेचे पळवून लावलेत घरात. बघा, एक शेवटचं गीत प्रश्नपद गात नाही, एक प्रबोधन गीत गातोय. कारण दुसऱ्या बारीला तुम्ही थांबायला काही सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात ट्रेन चालू आहे की नाही असंच वाटत असेल ना. ट्रेन चालू आहे, पाऊस बाहेर बंद आहे, तुम्ही काळजी करू नका. बघा की आज ह्या महाराष्ट्रात, अरे या मातीतला आम्ही मराठी माणसं, पण आज मराठी म्हणून जगायला लाज वाटते. जिथे जिथे मराठीचा गलचेपे होते, जिथे जिथे मराठीचा अपमान केला जातोय. पूर्वी असं काय नव्हतं, पण हे आता जाणून बुजून व्हायला लागलं आहे की नाही. सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून आपण पाहत असतो की हा मराठी नाही बोलला म्हणून भांडण. मी मराठी बोलणाऱ्यामध्ये सालं भये. आमच्या महाराष्ट्रात आम्हाला दादागिरी करतात. कुठून आली ताकद? अरे शिवरायांचे मावळे, आपण शांत झालोय. आपल्याकडे पर्याय आहेत. बघा, मी कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण जे आहे ते आहेच. खरंच सांगतो, आपल्याकडे पर्याय आहे. राजसाहेब ठाकरेंच्या हाती ज्या दिवशी सत्ता येईल ना, त्या दिवशी मराठी म्हणून सर्वच मराठी माणसात ताटमाने जगू. एक गाणं गाते बघा, काय म्हणायचंय. हृदयी वसंत फुलताला. बघा, माय मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वा.
पण आज नोकरासारखं राहतोय का? काय म्हणताय बघा, माय मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. अरे एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. माय मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. 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 एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. हो, माय मराठीवर होतोय अन्याय शेतात धावून. हो, मराठीवर होतोय अन्याय शेतात धावून. हो, मराठीवर होतोय अन्याय शेतात धावून. हो, मराठीवर होतोय अन्याय शेतात धावून. रे हक्कासाठी लढतात अंगार बनून. हो, हक्कासाठी लढतात अंगार बनून. हो, हक्कासाठी लढतात अंगार बनून. हे सत्ते पुढे झुकलेला मराठीचा सौदा केला. शिवबाच्या महाराष्ट्राला स्वाभिमान मंत्र दिला. अरे शंडासारखे राहू नका, शंडासारखे राहू नका. कुठे गेला तुमचा राग? मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ तुम्ही उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. 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 एक वेळ उभे राहून बघा. सर्वांना आपण संधी देतो, पण मराठीसाठी मराठी करणारा एकमेव नेता जर एवढ्या तळमळीने आपल्यासाठी उभा राहत असेल तर एक वेळ संधी त्यांना द्यायलाच पाहिजे. अरे एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीवर अन्याय होताना उठ गरजून हो आता वाघ. टीम सचिनच्या हाती परिवाराची छोटी राधाकृष्ण, रिया आणि साई गुरव यांच्याकडून 200 रुपये आले. तसेच एकनाथ उर्टे दापोली साहिल केरकर साठी किती रे 200 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद. माझी प्रथम फेरी इथे समाप्त झाली असे जाहीर करतो. धन्यवाद. सॉरी, साहिल साठी 500 रुपये आले. धन्यवाद.